100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाशिक विभागीय नाट्य संमेलनाची नांदी झाली आहे। दिनांक 26 आणि 27 जानेवारी रोजी पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणाऱ्या या संमेलना अगोदर 4 दिवस नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। त्यातले पहिले नाटक तुझी औकात काय आहे हे सादर झालं। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या नव्या दमाच्या कलाकारांनी वेगळ्या धाटणीत बसवलेलं हे नाटक प्रस्तुत करून रसिकांची वाहवा मिळवली। त्या अगोदर नटराज पूजनानं या महोत्सवाची सुरुवात झाली। यावेळी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर बाबूसाहेब कांडेकर, अरविंद पारगावकर, माऊली संकुलचे प्रमुख दिनकर घोडके, ज्येष्ठ रंगकर्मी पीडी कुलकर्णी, श्रेणिक शिंगवी, संमेलनाचे निमंत्रक क्षितिज झावरे, नाट्य परिषद उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर, कार्यवाह सौ चैत्राली नितीन जावळे, ॲम्बिशन बायोलॉजी अकॅडमीचे संचालक आणि नाट्य कलाकार प्राध्यापक रवींद्र काळे आदी यावेळी उपस्थित होते। नटराज पूजनानंतर दीप प्रज्वलन झालं। नंतर नगरच्या प्रायोगिक रंगभूमीसाठी मोलाचं योगदान देणारे ज्येष्ठ कलाकारांच्या हस्ते मध्यवर्ती शाखेनं प्रदान केलेली फिरती घंटा वाजवून या प्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सादर प्रयोगात खूपच वेगळेपणा आणि नव्या युगातील नाट्य सादरीकरणाची प्रभावी आणि प्रवाही अशी मांडणी होती। सोशल मंच निर्मित टाइम हिटर्स थिएटर कंपनी आणि अर्थीय नाद फाउंडेशन प्रस्तुत वेदिका कुमारस्वामी लिखित गाव नवरी या पुस्तकावर आधारित नाटकाचा प्रयोग या ठिकाणी संपन्न झाला। या पुस्तकाचं नाट्य रूपांतरण नगरच्या संगमनेरची आणि दिल्लीत SSD झालेल्या निकिता ठुबे आणि प्रतीक्षा खासनीस यांनी केलं। यात त्यांनी आणि इतर कलाकारात कल्पेश समेर, दीप डबरे, स्वप्नील भावे, निर्माता मयूर देशमुख, सहनिर्माते साईनाथ गढवाल आणि दानिश नदाफ, साऊंड ऑपरेटर सागर आणि लाईट्स ऑपरेटर निषाद, वेशभूषा शरयू तायडे, नेपथ्य प्रतीक पंचकुला यांनी उत्कृष्टपणे काम केलं आणि रसिकांची वाहवा मिळवली। अतिशय बहारदारपणे रेखीव अशा सादरीकरणात लोकसंगीत आणि मिश्र संगीताच्या साथीनं फुलवलेलं हे नाट्य होतं। त्याला भरघोस असा प्रतिसाद रसिकांनी दिला। गुरुवारी रात्री 8 वाजता 7:50 हे नाटक सादर होणार आहे। सृजन द क्रिएशनचे संजय पवार लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित भारतात उरलेल्या शेवटच्या पुरुषाची गोष्ट वर्ल्ड ऑफ वुमन या विषयावर आधारित हे नाटक आहे।